क्षेत्रफळाचे एकक, युनिट ऑफ एरिया. जेव्हा आपण एखाद्या वस्तूची लांबी किंवा रुंदी मोजतो तेव्हा आपण ती 15 सेंटीमीटर, 20 मीटर, 2 किलोमीटर अशी लिहितो. येथे सेंटीमीटर, मीटर आणि किलोमीटर ही लांबीची एकके आहेत. समजा मी म्हटले की या रेषेची लांबी 4 आहे, तर त्याला काही अर्थ नाही, कारण ती 4 सेंटीमीटर आहे, 4 इंच आहे की 4 मीटर आहे हे आपण सांगितलेच नाही. म्हणून संख्येसोबत एकक असणे अत्यंत आवश्यक असते. आता आपण क्षेत्रफळाची एकके पाहू. क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण लांबी आणि रुंदीचा गुणाकार करतो. जसे की 5 मीटर गुणिले 3 मीटर. येथे 5 गुणिले 3 म्हणजे झाले 15 आणि मीटर गुणिले मीटर म्हणजे झाले चौरस मीटर. आपण चौरस मीटर अशा प्रकारेही लिहू शकतो. लक्षात ठेवा, क्षेत्रफळाच्या एककाबरोबर चौरस लिहिणे किंवा एकक या प्रकारे लिहिणे आवश्यक आहे. दिलेल्या आकृतीचे क्षेत्रफळ किती असेल? यापैकी योग्य एककाचा पर्याय कोणता आहे?